आणि आता मोठ्या टॉप 9 बातम्या। हरियाणा विधानसभेतील निकालानंतर भाजपचा जल्लोष। राजधानी दिल्लीमध्ये आणि मुंबईतील कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोष। हरियाणात भाजपचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी 16,000 मतांनी विजयी। हरियाणातील भाजपच्या यशाबद्दल जेपी नड्डांकडून नायब सिंह सैनींचं अभिनंदन। हरियाणात काँग्रेसचा सुपडा साफ झाला। अजित पवारांकडून आनंद व्यक्त। सरकार येणार असेल म्हणून आता काँग्रेसवाले गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते, असाही टोला। पाकिस्तानी प्रोपगंडाचा पराभव झाला। भारतामध्ये लोकशाही किती मजबूत हे आम्ही दाखवून दिले। जम्मू काश्मीर निकालावर प्रतिक्रिया देताना फडणवीसांचा थेट पाकिस्तानवर निशाणा। सकाळी 9 वाजताच भोंगा तयार होऊन बसला होता। भोंग्याला विचारायचं आहे आता कसं वाटतंय। हरियाणातील भाजपच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीसांचा सवाल। हरियाणा तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है। भाजप आमदार नितेश राणेंचा विरोधकांना इशारा। उद्या महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद। चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे आणि शंभूराज देसाई उद्या पत्रकार परिषद घेणार। मवियात सर्व जागांवर चर्चा पूर्ण। मुंबई आणि विदर्भातील काही जागांवर उद्या चर्चा। मवियाच्या जागा वाटपावर अनिल देशमुख यांचं वक्तव्य। पवारांकडून आज पश्चिम महाराष्ट्रातील इच्छुकांच्या मुलाखती। सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पिंपरी चिंचवडमधील इच्छुकांच्या मुलाखती।